I welcome all the students of second year IT for this lecture series. We are already discussed about the projections and the perspective projection also in the part 1. You can check the part 1. Then the this image is like this is a camera. We assume that it's a camera and this is a center of projection, and these lines are the projections lines or the converging lines, and this is a 3D object, and we are converting these 3D objects into the 2D image or 2D images. That is like what actually the person or the user see, and this is all these converging lines meet to this view plane, that's a picture plane, and then these 3D objects will generate here in the view plane. So after that we already discussed these lines in our first part. So please check this is a horizon line and this is a vanishing point. So we can say this as a railway lines, and all these if we can see that, so we can assume that like uh, so we assume that this two lines meet up at the one point when we see that lines from very far. So this is a projectors come from that camera, that's a COP in this, and just a second, and it passes through the object and meet at the plane to form the realistic image with depth. So next one is like a 1 point, 2 point, and 3 point vanishing point perspective projection. So this is the coordinate description, so x, y, and z. So this is a 1 point perspective projection. So what is 1 point perspective projection? आता जर विचार केला तर काय आहे? The 1 point perspective projection means, or the vanishing point is like whatever, suppose this, we are seeing this object, correct? So this part is visible, this part is visible, and this part is visible, but which part is not visible? The backward part of this side, 1 minute, this side, the backward part is not visible to us. So this is vanishing. So whatever means, आता जर तुम्हाला लक्षात ठेवायचंच असेल तर तुम्ही कसं लक्षात ठेवाल? 1 point पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन मध्ये पण यू कॅन ड्रॉ द रेल्वे लाईन्स ऑल्सो, अँड अजून जर तुम्हाला काढायचं असला तर आपल्याला क्यूब मध्ये दाखवायचं आहे, तर विजिबल काय नाही आहे क्यूब मध्ये, जो मागचा जो पार्ट आहे तो विजिबल नाहीये. सो आपल्याला लाईन्स काढताना पण हे 3 पॉइंट्स जे असणार आहे ते 3 पॉइंट्स एकत्र मीटअप करून, म्हणजे जर एखादा जर जण बघत आहे तर त्याला ते 3 पॉइंट्सच फक्त विजिबल असेल आणि तेच एक व्हॅनिशिंग पॉइंट आहे. सो त्याच्यानंतर जे सेकंड आहे ते आहे 2 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. सो आता 2 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन मध्ये काय आहे की आता सेम तुम्हाला क्यूबच काढायचा आहे, फक्त आता लक्षात ठेवा की तुम्हाला क्यूब काढताना तुम्हाला कसं काढायचंय, कारण याच्यामध्ये 1 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनचं जे डायग्राम आहे, मीन्स जो क्यूब आहे तो वेगळा आहे आणि याच्यामध्ये जो क्यूब आहे तो थोडा वेगळा आहे. तर हे एवढं लक्षात ठेवा, कारण एक्झाम मध्ये मे बी मग तुमचं जे पण काही असेल ते तुम्हाला व्हॅनिशिंग पॉइंट दाखवता नाही येणार, त्यासाठी, बाकी काही नाही. सो आता यामध्ये कसं आहे की हे जे बॅक साइडचं जे आहे, जे इथे, 1 मिनिट, हा, ही जी बॅक साइडची आणि या बॅक साइडची ही विजिबल नाहीये जेव्हा आपण बघत आहोत समोर, तर ते विजिबल नाहीये. तर आपल्याला तेच पॉइंट्स ऍज अ व्हॅनिशिंग पॉइंट म्हणून आपल्याला दिसत आहेत बघा, की आपल्याला म्हणजे ड्रॉ करताना तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे. सो नेक्स्ट आहे 3 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह क्यूब. तर त्यामध्ये
3 पॉइंट असणार आहे. जसं आता 2 पॉइंट मध्ये 2 पॉइंट, 1 पॉइंट मध्ये आपण 1 पॉइंट बघितलेला आहे. आता 3 पॉइंट मध्ये काय आहे तर एक्स ऍक्सिसचं व्हॅनिशिंग पॉइंट आहे, वाय ऍक्सिस अँड झेड ऍक्सिस. तर आता जे एक्स ऍक्सिस साइडचं, वाय ऍक्सिस जे आहे ते फ्रंटचं आहे, व्हॅनिशिंग पॉइंट काढायचंय, आणि एक्स ऍक्सिस झेड ऍक्सिसचं आहे ते दुसऱ्या साइडचं मीन्स लेफ्ट हँड साइडचं आपल्याला काढायचंय. सो असे 3 पर्स्पेक्टिव्ह डिझाईन्स आहे, हे डायग्राम आहे. सो आता हे झाले पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन, आणि यामधले याचं क्वेश्चन एक्झामला येणारच आहे. सो हे जे आहे ते नोट्स ऑलरेडी दिलेले आहेत तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं मी तुम्हाला बोलले होते की जे आपले टाइप्स आहे प्रोजेक्शनचे, सो त्यामध्ये आता हे प्लेनर जॉमेट्रिक प्रोजेक्शन आहे. आणि त्या प्लेनर जॉमेट्रिक प्रोजेक्शन मध्ये दोन प्रकारे, पॅरलल अँड पर्स्पेक्टिव्ह. पॅरलल मध्ये पण ऑर्थोग्राफिक येतो आणि एक ऑब्लिक्यू येतो. आणि हे मी फक्त तुमच्या माहितीसाठी सांगते. आणि दुसरं म्हणजे ऑर्थोग्राफिक जे प्रोजेक्शन आहे, त्या ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये पण 4 टाइप येतात: टॉप, फ्रंट, ॲक्सोनोमॅट्रिक अँड साइड एलिव्हेशन. आणि ऑब्लिक्यू मध्ये तुम्हाला 3 प्रकार भेटतात. तर त्यामध्ये कॅबिनेट, कॅलिव्हर अँड ऑदर असे 3 प्रकार आहेत. आणि जे ॲक्सोनोमॅट्रिक आहे त्यामधले, म्हणजे ऑर्थोग्राफिक मध्ये ॲक्सोनोमॅट्रिक आहे त्यामधले हे 3 प्रकार आपण बघत आहोत. लाईक डायमॅट्रिक, ट्रिमॅट्रिक अँड आयसोमॅट्रिक असे 3 प्रकार आपण बघत आहोत. सो हा झाला तुमचा युनिट नंबर 3. आणि आता जे पण तुम्ही आता जे पॉइंट्स आहे तुमचे, ते डिसाइड कसे केले जाणार आहे की तुमचे जे इथे व्हॅनिशिंग पॉइंट आहे त्यावरून तुमचे पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनचे जे पॉइंट्स तुम्हाला व्हॅनिशिंग पॉइंट्स भेटतात त्याच्यावरून तुमचं पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन कोणत्या पॉइंटचं आहे ते डिसाइड केलं जातं. So आता suppose the projection is based on the single vanishing point, so we can call it as like single point or one point perspective projection. आणि आता जर आता त्याचा फीचर काय आहे, वन ऑफ द फीचर काय आहे त्याचं, जर ऑब्जेक्ट जर का सिलेंड्रिकल और सर्क्युलर फॉर्म मध्ये असेल, अँड जर का ते पॅरलली प्लेस जर आपण केलंय, तर टू दॅट त्या प्लेन ऑफ प्रोजेक्शनला पॅरलल केलेलं असेल, तर ते इट इज द फॉर्म ऑफ दॅट रिप्रेझेंट ॲज अ सर्कल और सर्क्युलर आर्क्स in that perspective. So the special form of that one point perspective projection takes place when the vanishing point is placed. आता केव्हा, तर जर व्हॅनिशिंग पॉइंट जर प्लेस केलं असेल सेंट्रली दॅट फिगरच्या जर सेंट्रली केलं असेल तर. सो दिस टाइप ऑफ जर म्हणजे वन पॉइंटला आपण असंही म्हणू शकतो की त्या टाइपचं जे प्रोजेक्शन आहे त्याला आपण टनेल पर्स्पेक्टिव्ह और टनेल प्रोजेक्शन असंही म्हणतात. का बरं म्हणतात, तर हे तुम्हाला माहिती आहे, जसं आपण रेल्वे ट्रॅक्स वगैरे बघितले तर त्याला टनेल मध्ये पण कसं असतं की आपल्याला एकच पॉइंट दिसतो, ते एकदम मध्ये डेप्थ मध्ये असतं तर आपल्याला एकच पॉइंट दिसतो. सो हे लक्षात ठेवण्यासाठी सांगते. सो वी कॅन कॉल इट ॲज ऑल्सो द टनेल प्रोजेक्शन. सो this is a tunnel projection. So it is typically used to view the roads or railway tracks or the buildings, or so that the front is directly facing the viewer. So the second one is the 2 point perspective projection. So आता यामध्ये काय असतं की तुम्हाला 2 सर्फेसेस आहेत त्या ऑब्जेक्टचे व्हॅनिशिंग पॉइंट करता. सो 2 point perspective can be used to draw the same objects as 1 point perspective projection. So आता 2 point perspective मध्ये काय आहे, it can be used to draw the same objects. आता सेम ऑब्जेक्ट ड्रॉ करण्या आपल्याला 1 point पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनचा सेम ऑब्जेक्ट ड्रॉ करण्यासाठी सुद्धा यूज केला जातो. सो लुक मीन्स द कॉर्नर ऑफ द हाऊस जर असेल कोणता, और आपण जर का लुकिंग ॲट द टू फोक्ड रोड और श्रिंक्स इन टू द डिस्टन्स,
जर असं काही असेल, जर कॉर्नरचं हाऊस असेल तर त्याचे पण दोन प्रकारचे आपण प्रोजेक्शन काढू शकतो. लाईक एक साइड तर पूर्ण बंद असेल पण दुसरी साइड जी असेल ती तुम्हाला विजिबल असेल. मीन्स सपोज एक फ्रंट आणि एक साइड एवढं तुम्हाला विजिबल असेल. सो 3 पॉइंट प्रोजेक्शन मध्ये काय आहे, सो इट इज युजली युज्ड फॉर बिल्ड्स द सीन फ्रॉम अबव और बिलो. सो आपल्याला वरतून पण जर का काही प्रोजेक्शन पाहिजे असेल की टॉपने किंवा फ्रंटने किंवा साइडने कसं दिसत आहे तर आपण 3 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनचा यूज करतो. सो अ 3 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन कशाने अचीव होतो, सो बाय द पोझिशनिंग द ऑब्जेक्ट. जो ऑब्जेक्ट आहे तो बरोबर त्याला पोझिशनला आणून तरच आपण तो 3 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह आपण अचीव करू शकतो. सो none of its axes are parallel to the plane or projection. So in addition to the two vanishing points form before one for each wall, and there is now one for how those walls decayed into the ground. So the third vanishing point will below the ground, and looking up at the tall buildings is another common example for third vanishing पॉइंट. सो आता याचं आपण एक्झाम्पल बघितलं तर आपण जर ग्राउंडला जर उभे आहोत आणि एकदम जी मोठी बिल्डिंग आहे जर आपण मीन्स आपण त्या बिल्डिंग कडे बघतोय तर ते सुद्धा एक कॉमन एक्झाम्पल आहे थर्ड व्हॅनिशिंग पॉइंटचं. So, okay, thank you for listening this session, this video. If you like the video, please like and share. And if any comment, please comment below. Thank you.